बातमीपत्राची सुरुवात करणार आहोत पश्चिम रेल्वेच्या बातमीने। पश्चिम रेल्वेवर झालेल्या अपघातामुळे संध्याकाळी घरी परतणाऱ्या मुंबईकरांचे हाल होण्याची शक्यता आहे। घसरलेले डबे काढून मार्ग मोकळा करण्यासाठी संध्याकाळ उजेडेल अशी चिन्ह दिसतात, त्यामुळे चाकरमान्यांनी पर्यायी मार्ग वापरावेत। हे मार्ग कोणते आहेत ते बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। धीम्या मार्गावरील वाहतूक आत्ताच तरी सुरू आहे, मात्र फास्ट ट्रॅक बंद असल्यामुळे या गाड्यांना बेस्टने या मार्गावर जादा बसेस सोडल्या आहेत। बाय रोड जाण्याचा पर्याय प्रवाशांना स्वीकारता येऊ शकतो। तसंच मध्य रेल्वेवरून घाटकोपर पर्यंत या घाटकोपर ते अंधेरी मेट्रोचा वापर करा, हा देखील एक पर्याय उपलब्ध आहे। आपण बघतोय की पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीचे पुरते 12 वाजलेत। सकाळी 11च्या सुमारास अंधेरी आणि विलेपार्ले स्टेशन दरम्यान लोकलचे 60 डबे घसरलेत, त्यामुळे ह्या दोन्ही स्थानकादरम्यान फास्ट ट्रॅकवरची वाहतूक स्लो ट्रॅकवर वळवण्यात आली आहे। गेल्या 3 तासांपासून डबे हटवण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण ही वाहतूक पूर्ववत होण्यासाठी संध्याकाळी उशिरापर्यंत काम करावं लागेल असं रेल्वे प्रशासनाचं म्हणणं आहे। दरम्यान ह्या अपघात 3 ते 4 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळते आणि ह्या सर्वांवर कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अपघातात वाढलेल्या उष्णतेमुळे झाला असावा असा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे, पण तापमान इंजिनचं वाढलं की वातावरणातलं हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही। वाहतूक सुरळीत करण्याचे युद्ध पातळीवर सध्या प्रयत्न सुरू असल्याचं पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितलंय। 11 बजे के आसपास अंधेरी और विलेपार्ले के बीच इसके कुछ कोचेस डिरेल हुए हैं। घटना में हताहत होने के अभी तक कोई समाचार नहीं है। वरिष्ठ अधिकारी घटनास्थल पर पहुंच गए हैं और साथ ही ART जो हमारी एक्सीडेंट रिलीफ ट्रेन है वो भी पहुंच गई है और इस घटना से जो स्लो ट्रैक्स हैं लोकल ट्रेन्स के वो अप्रभावित हैं। आणि एकूणच या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी, अधिक माहिती घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे आपण यांच्याकडे जाणार आहोत। दिनेश, आपण बघतोय की पश्चिम रेल्वेची वाहतूक आता पूर्णतः ठप्प झालेली आहे। या रेल्वे लोकल गाडीचे डबे घसरल्यामुळे सध्या परिस्थिती काय आहे, कधीपर्यंत ही रेल्वे वाहतूक सुरळीत होऊ शकते? मधुरा, DRM यांच्या दाव्यानुसार रात्री उशिरापर्यंत पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत होऊ शकते। 30 ते 40% रेल्वे वाहतुकीला फटका बसला असल्याची कबुली DRM यांनी दिलेली आहे। सध्या मी अंधेरी रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 4 आणि 5 वर उभा आहे। 5 प्लॅटफॉर्म नंबर जो आहे तो येथून चर्चगेटच्या दिशेने फास्ट वाहतूक होते। जलद गाड्या याच प्लॅटफॉर्मवरून जातात। सध्या ही दृश्य आहेत, या प्लॅटफॉर्मवर गाडी उभी आहे कारण फास्ट रेल्वे ट्रॅकलाच फटका बसलेला आहे। इथे अनाउन्समेंट होते आहे, प्लॅटफॉर्मवर आपल्याला गर्दी दिसत नाहीये। ही वेळ असते 11 वाजता अपघात झालेला आहे, त्यानंतर इथे मोठी गर्दी असते। मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कामगार वर्ग आहे जो चर्चगेटला जात असतो त्याची, मात्र या प्लॅटफॉर्मला फटका बसला असल्यामुळे सर्व वाहतूक ही आहे ती 3 नंबर प्लॅटफॉर्मवर वळती करण्यात आलेली आहे। 3 नंबर प्लॅटफॉर्मची आपण दृश्य बघू शकतो। मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली आहे, स्लोने वाहतूक होते आहे, मात्र धीम्या गतीने, कारण ज्या फास्टच्या ट्रॅकच्या गाड्या आहेत त्या सुद्धा स्लो ट्रॅकला वळवण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे दोन्हीकडे वाहतूक यंत्रणा प्रभावित झालेली आहे। सध्या युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत। अपघात हा विलेपार्ले आणि अंधेरी रेल्वे स्टेशनच्या दरम्यान झालेला आहे। सकाळी 11ची घटना आहे। या अपघातामध्ये 3 ते 4 रेल्वे प्रवासी जखमी झालेले आहेत। जीवितहानी नाहीये सुदैवानं, मात्र वाहतूक पूर्ववत करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत। रेल्वे प्रवाशांना सूचना केल्या जात आहेत की नेमकी वाहतूक कशा पद्धतीने सुरू आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही अन्य यंत्रणांचा फायदा घेऊ शकता लवकरात लवकर तुमच्या इच्छित ठिकाणी पोहोचण्यासाठी। मात्र 3 नंबर प्लॅटफॉर्मवरची ही दृश्य आहेत, अंधेरी रेल्वे स्टेशनवरची। सर्वजण रेल्वेची वाट पाहत आहेत। स्लो ट्रॅकवरच्या गाड्या येताना आपल्याला दिसत आहेत।
सध्या एक गाडी येते स्लो ट्रॅकवर ज्यातून रेल्वे प्रवासी त्यांना ज्या ठिकाणी जायचंय त्याचा फायदा बरोबर उचलू आहे. स्लो शकतील. ट्रॅकवरची वाहतूक आता थोडी धीम्या गतीने सुरू करण्यात आलेली आहे. दिनेश, मात्र एकूणच आपण बघितलं तर ह्या ट्रेन्समध्ये प्रचंड प्रमाणात गर्दी देखील असू शकते. ह्यासाठी काही उपाययोजना पश्चिम रेल्वेच्या वतीनं काही करण्यात आल्या आहेत का? काही ऑप्शन्स ह्या प्रवाशांसाठी ठेवण्यात आले आहेत का? दिनेश यांच्याशी आमचा संपर्क तुटलेला आहे. आम्ही पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू. आपण बघतोय की पश्चिम रेल्वेवरती सकाळी 11च्या सुमारास लोकल गाडीचे अंधेरी ते विलेपार्ले दरम्यान 60 डबे घसरले आणि त्यामुळे वाहतूक आहे ती पूर्णपणे ठप्प झालेली आहे. आता धीम्या गतीनं स्लो ट्रॅकवरची ही वाहतूक होतीये सुरू, मात्र त्या ट्रेन्सला प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी देखील बघायला मिळते. आपण पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी आहेत दिनेश दुखंडे त्यांच्याकडे जाऊया. दिनेश, आपण बघतोय की स्लो ट्रॅकवरची जी वाहतूक आहे ती हळूहळू धीम्या गतीने त्यांनी सुरू केलेली आहे, मात्र या ट्रेन्सला प्रचंड गर्दी असू शकते. अर्थातच चाकरमानी देखील ऑफिसला निघाले. गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी देखील लोक बाहेर पडलेले आहेत. एकूणच पश्चिम रेल्वेतर्फे इतर काही पर्याय ह्या लोकल प्रवाशांसाठी दिलेत का? मधुरा, सध्या रेल्वे प्रवाशांसमोर एकच पर्याय आहे. स्लो ट्रॅक वरून ज्या गाड्या धावता आहेत त्यातून प्रवास करणं किंवा बेस्ट बसेसचा वापर करणं. बेस्टनेही जादा बसेस सोडल्या तसं त्यांच्या उपक्रमाकडून माहिती देण्यात आलेली आहे. तर ही यंत्रणा आहे तिला 30 ते 40% फटका बसलाय. रेल्वेच्या फास्ट ट्रॅकवरच्या गाड्या प्रभावित झालेल्या आहेत. अप आणि डाऊन या दोन्हीकडच्या गाड्या प्रभावित झालेल्या आहेत. त्यामुळे अनाउन्समेंट होते रेल्वे प्लॅटफॉर्मवर की प्रवाशांनी स्लो ट्रॅकवर जावं आणि स्लो ट्रॅकवरून जी गाड्यांचा प्रवास सुरू आहे त्याचा फायदा घ्यावा. आपण सध्या ही दृश्य बघतो अंधेरी रेल्वे स्टेशनवरची जी आहे ही जी गाडी आलेली आहे सध्या ती प्लॅटफॉर्मला चर्चगेटच्या दिशेने जाणारी स्लो ट्रेन आहे. अनाउन्समेंट होते, सर्व माहिती दिली जाते. रेल्वे प्रशासन फास्ट ट्रॅकची जी वाहतूक विस्कळीत झाली आहे ती पूर्ववत करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. युद्ध पातळीवर काम सध्या सुरू आहे. मी माझ्या व्हिडिओ जर्नलिस्ट ला सांगतो की त्याने आपल्या प्रेक्षकांना ही दृश्य दाखवावीत. 3 नंबर प्लॅटफॉर्मवरची ही दृश्य आहेत. महिला प्रवासी आहेत त्या सध्या मोटरमॅनशी संवाद साधता आहेत आणि त्याही त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करतात की नेमकं त्यांना कशा पद्धतीने रेल्वेने पुढच्या ठिकाणी जाता येईल किंवा त्यांना ठिकाणी पोहोचायचंय त्यांच्यासाठी आणखी काही पर्याय उपलब्ध आहेत का. मात्र वारंवार अनाउन्समेंट होते आहे. 4 नंबर आणि 5 नंबरचा जो प्लॅटफॉर्म आहे अंधेरी रेल्वे स्टेशनवरचा तो पूर्णपणे करण्यात आलेला आहे. या ठिकाणी फास्ट ट्रॅक बरोबर आहे दिनेश, या संपूर्ण माहितीबद्दल धन्यवाद. आपण तुमच्याकडनं या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी बातमीपत्रांमधून घेतच राहू. मात्र पश्चिम रेल्वेवर झालेल्या अपघातामुळे संध्याकाळी घरी परतणाऱ्या मुंबईकरांचे प्रचंड हाल होण्याची शक्यता आहे, कारण घसरलेले डबे काढून मार्ग मोकळा करण्यासाठी संध्याकाळ देखील उजाडू शकते आणि त्यामुळे चाकरमान्यांनी पर्यायी मार्ग वापरावेत. आणि हे मार्ग कोणते आहेत ते आपण पुन्हा एकदा बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. धीम्या मार्गावरील वाहतूक आता धीम्या गतीनं सुरू करण्यात आलेली आहे, मात्र फास्ट ट्रॅक बंद असल्यामुळे या गाड्यांना प्रचंड गर्दी असू शकते. तर बसचा देखील खरं तर प्रवास तुम्ही करू शकता. बेस्टने ज्यादा बसेस देखील ह्या प्रवाशांसाठी सोडल्या, तर बाय रोड जाण्याचा मार्ग देखील त्यांच्यासाठी उपलब्ध आहे. त्याचबरोबर मध्य रेल्वेवरून घाटकोपर पर्यंत येऊन त्यापुढे घाटकोपर ते अंधेरी असा मेट्रोनं देखील तुम्ही प्रवास करू शकता. असा एक पर्याय उपलब्ध आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.